हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मी समीर. हा माझा पहिला मिनी ब्लॉग. मुंबई ते कोकण. मी बदलापूरहून बससाठी वाट बघत असताना हा व्हिडिओ शूट केला. हा माझा भाऊ जो मला सोडायला आला होता. कारण सामान होतं तसं बऱ्यापैकी. आईने गावी मिक्सर मागवला, चटई मागवली. सो ते घेऊन जाणं भाग आहे. बसची वाट बघता बघता माझी बस आली. ठाणेश्वर. ही ठाणेश्वर बस पूर्ण माझ्या गावापर्यंत जाते. म्हणजे मध्येच कुठे ही वेगळी गाडी करून जा, ती वेगळी गाडी करून जा, असं काही नाही. एकदाच बसा आणि काय ते शेवटी तुमच्या गावी उतरा, असं. तर ते झालं. आयुष्यात पहिल्यांदाच मी स्लीपर कोचने जात होतो. लक्झरीने खूप वेळा गेलो, पण सिटिंगने. स्लीपर कोच म्हणजे कसं, जरा म्हटलं जाऊया एकदा. पहिला एक्सपिरियन्स. त्यात व्लॉगिंग करायचं होतं. तर प्रयत्न तर माझे खूप चालले होते व्लॉगिंगचे वगैरे. त्यात मी शूटिंगवाला माणूस. कॅमेरा सेट करा, आर्टिस्टना सांगा, मग ॲक्शन म्हणा. मग त्यानंतर कुठे तो सीन होतो. पण इथे तसं नाही आहे, हे मला कळलं. कारण हे सगळं करता करता माझ्या नाकी 9 आले होते. आणि हे सगळं करताना, सगळं सेट होताना हा माझा कॅमेरा पडला. म्हटलं अरे देवा, आता काय. मग पुन्हा कॅमेरा सेट केला. मी स्वतः त्या कोचमध्ये सेट झालो. आणि सेट होता होता पुन्हा बघितलं तर माझा हा कॅमेरा पुन्हा पडला. त्याने माझी साथ सोडली. मला म्हणाला नाही पाहिजे, नको करू, हे आपलं काम नाही आहे. म्हटलं असं कसं काम नाही आहे, आपण प्रयत्न तर करू. सो प्रयत्नाला मी पाठिंबा देत माझ्या प्रवासाला सुरुवात केली. आणि म्हटलं आत्ताच बदलापूरहून निघालो आहे, दुपारचे 3 वाजले आहेत. बस निघाली. म्हटलं खूप वेळ आहे, थोडा निवांत झोपूया थोडा वेळ. मग माझी झोप झाल्यानंतर मला मध्ये जाग आली. तेव्हा म्हटलं बघू कुठे पोचलो आहोत. पनवेल वगैरे तर क्रॉस केला असेल आत्तापर्यंत आपण. खिडकी ओपन केली. बाहेर बघतो तर काय, बाहेर खूप गाड्या. आणि माझी बस ट्रॅफिकमध्ये अडकलेली. म्हटलं आता काय करायचं. हे मुंबईचं ट्रॅफिक अजूनही माझा पिच्छा सोडत नाही. म्हटलं असं जर चालत राहिलं तर कसं पोचणार. पण बघता 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 8 वाजले आणि आमच्या ड्रायव्हरने डायरेक्ट गाडी आणून ठेवली हॉटेल वैष्णवीला. म्हटलं अरे, जेवणाची वेळ झाली सुद्धा, आत्ता ट्रॅफिक मध्ये होतो आपण. म्हटलं मरो. भूक लागली होती म्हणून मी व्हेज थाळी ऑर्डर केली. आणि एवढी प्रचंड भूक लागली होती ना की पट्टापट जेवून घेतलं आणि पुन्हा मी गाडीच्या दिशेला आलो. पण आलो तर बघतोय काय, बाहेर सगळे पॅसेंजर थांबलेले.